डगडग्या सुरू होतोय. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, चेंडूला मागवा बाहेरून. मी का उतरलोय मैदानाच्या आतमध्ये हे दाखवताना मेघनाथ घरात पहिल्या चेंडूवर षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि मला बरं वाटलं. कोळशेत संघ 11.5 खेळाडू घेऊन आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, अजून एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट. काय सुरुवात सेमी फायनलची. 2 मध्ये 2 षटकार. तुझी माझी दोस्ती जीवा काजाची न जीव देन तुझेसाठी लाडकी माझी जीव. थँक्यू डीजे. परत जबरदस्त म्युझिक वाजवतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त ताबडतोड फलंदाजी सुरू आहे. सेमी फायनलची मॅच आणि आता काउंटर अटॅक आहे. अगदी पहिल्या चेंडू पासून काउंटर अटॅक आहे टीम पेनकर पाडावर. लागोपाठ 2 षटकार. अजून एक षटकार. नाहीये. काय आहे. ओ षटकार आहे. कारण इथे आपण बघतोय बरोबर सीमारेषेवर उभा होता तो म्हणजे मनोज आणि त्याने लगेच डिसअपॉइंटमेंट दाखवलंय. लागोपाठ 3 षटकार आणि हा चौथा फलंदाज ठरतोय. लागोपाठ 3 षटकार ठोकणारा. त्या बाधे. थँक्यू डीजे. वा वा वा. मैदानाच्या आतमध्ये गेल्या 3 मोठे फटके. कोळशेत संघ आज विचारात आहे. अजून एक येणार आहे. ही मालिका सुरू झाली. काय बॅटिंग सुरू आहे. थँक्यू डीजे. क्या बात आहे. धावांची धांदल सुरू आहे. आता इथे ब्रेकची गरज आहे. ती म्हणजे टीम पेनकर पाड्याला. लागोपाठ 4 षटकार. तो जयद्रथ, तो सूर्य आणि इथे आपण बघतोय जबरदस्त कामगिरी ती म्हणजे मेघनाथ गरत यांची. हे सगळे फटके उद्या तुम्हाला फेसबुकला दिसणार आहेत. हो चांगला चेंडू आहे. तिथे चांगला ड्राईव्ह देखील पाहायला मिळते. ऑन साइडला बॅटन मध्ये चेंडूला भिरकावून दिले. ऑन साइडला एकच धाव इथे मिळेल. संघाची धाव संख्या 25 वर जाऊन पोहोचली आहे. यावेळा मोहन गरज स्ट्राईक एंडला. डावा उजवं कॉम्बिनेशन. ही जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते आणि दोघांची हाईट जर बघितली तर तब्बल 6 फूट हाईट आहे. अफलातून बॅटर आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशांत वर्तक सुद्धा 6 फूटचे आहेत. त्यामुळे बॅटल वेगळं रंगते. 25 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये. षटक अजून संपायचं बाकी आहे. पेनकरपाडा वर्सेस टीम कोळशेत. ओ स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. चांगला चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. षटक संपतंय. धावसंख्या आहे ती म्हणजे पहिल्या षटकात तब्बल 25. ओळीने 4 षटकार ठोकले मेघनाथ गरतनं. या मॅच मध्ये त्यांनी फरक स्पष्ट केलाय की आम्ही आलो ते म्हणजे जिंकण्यासाठीच. मात्र इथे प्रयत्न करेल तो म्हणजे पेनकरपाड्याचा संघ देखील. त्यामुळे ही मॅच कडक होणार आहे हे आत्ताच तुम्हाला सांगू इच्छितोय. कम ऑन डीजे. गोलंदाजी मार्कवर आता येतोय हेमंत. 35 हा गोलंदाज आहे. तो धावा रोखू शकणार का हा देखील एक प्रश्न आहे. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल टीम पेनकरपाड्याला. इथे विकेटची आता गरज आहे. कारण प्रत्येक बॅटर जर बघितला येणारा बॅटर विकास असेल कदाचित प्रकाश असेल प्रत्येक जण फॉर्मात आहे. नेक्स्ट बॉल हेमंत. हो यावेळा अगोदरच खेळलाय. चेंडू नंतर जातोय. चांगला चेंज ऑफ पेस होता. एक धाव मिळते. लेगबाईचा इशारा. ईश्वर माची पंचांच्या भूमिकेत चांगली कामगिरी राहिले आणि प्रत्येक गोष्टीची एक लकब आहे. ईश्वरदास माची ज्या वेळा डिसिजन देतात प्रत्येक गोष्टीचा तर ते वेगळं डिसिजन असतं.
आणि दुसऱ्या बाजूला आमचे अशोक राऊत ज्या वेळेला डेड बॉल देतात ना त्यावेळेला ते प्रभुदेवा असतात. हेमंत यावेळेला डावखरा बॅटर मोहन गरज साडी 26 धावा फलकावर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळून काढलाय. कणेचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. गुड कलेक्ट अँड थ्रो. दुसऱ्या धावेसाठी आले तिथे कलेक्शन व्यवस्थित झालं नाहीये. थोडस पुढे यायला पाहिजे होतं हेमंत, मात्र या 2 धावा आणि किती लक्ष होतं बघा या दोन्ही खेळाडूंचं की थोडस जरी बाउन्स मिळाला त्या बाउन्सचा वापर करणार आहोत आम्ही धावा पूर्ण करण्यासाठी. अफलातून कामगिरी. ही सेमी फायनलची मॅच आहे त्यामुळे आम्हाला जिंकायची आहे आणि एकूणच पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर दावेदारी सिद्ध करायची आहे. यावेळेला जागा बनवली होती स्ट्रोकसाठी. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे मात्र दीपकचं वेगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. थ्रो बघा किती वेगाने आलंय. एकच धाव मिळेल. एन्जॉय करतायत हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतायत आणि म्हणूनच ही धावसंख्या अगदी पुढे सरकत चालली आहे. 29 धावा फलकावर. जबरदस्त पार्टनरशिप. सेमीफायनलच्या मॅच मध्ये ज्यावेळेला तुम्हाला एवढी चांगलं फाउंडेशन मिळतं त्यामुळे निश्चितच नंतर रिझल्ट अपेक्षित असू शकतो. पुढचा चेंडू हेमंत. अजून एक ऑन साइडला मोठा फटका आहे. पुन्हा एकदा आपल्या शरीराचा वापर करावा लागला दीपकला. दुसऱ्या धावेसाठी कॉल थ्रो दिला जातोय शशिकांत वर्तक यांच्या समोर, मात्र गॅदर व्यवस्थित करू शकले नाहीयेत. या 2 धावा. धाव संख्या 31. पाण्याची व्यवस्था करून ठेवा प्लीज. या षटकानंतर पाण्याची व्यवस्था करून ठेवा. मनोहर राऊत. अफलातून कामगिरी राहिले मनोहर राऊत यांची आज दिवसभर. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे. हा फटका हा झेल नाही झालाय. प्रयत्न जबरदस्त होता मात्र इथे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद, म्हणजे एकही धाव नाहीये इथे. जर बघितला तर झेल सुटला मात्र धावचीच्या रूपाने फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजे मेघनाथ गरत. मोठी विकेट आले. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 31. वेल प्लेड मेघाला. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू. आमच्या कोळसेचे विकास यांचे चिरंजीव समर चांगली कामगिरी करतायत. वेल्डन समर. आणि 11:30 खेळाडू घेऊन आलेत कोळसे टीम. मगाशी देखील या गोष्टीचा आम्ही उल्लेख केला होता. चांगला कामगिरी करतोय हा मुलगा. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला. तो म्हणजे प्रकाश. हेमंत वर्सेस मोहन गरत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स चांगलाय. चेंडू इथे निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी या षटकात राहिली आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि या षटकात जर बघितलं तर फक्त आणि फक्त 6 धावा. कमबॅक केलंय ते म्हणजे टीम पेनकर पाड्यानं. चांगली गोलंदाजी हेमंतची. त्यामुळे ही मॅच आता पुढे कशी पुढे सरकेल या गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. तुम्ही एन्जॉय करताय टेनिस बॉल क्रिकेट 40+ मास्टर्सचं एक क्रिकेट. त्यामुळे निश्चितच ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकते. ऐकूया थोडेसे म्युझिक. पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेने. दलायला आणीला पाटा गो झालं वाटायला. थँक्यू. दीपक येते गोलंदाजी मार्कवर. अजून एक जबरदस्त गोलंदाज. भरपूर इम्पॉर्टंट कॉन्टेस्ट असेल
पेनकरपाडा वर्सेस कोळशेतचा आणि खास करून ह्या दोन खेळाडूंमधलं दीपक वर्सेस प्रकाश. वेल बोल्ड बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, मात्र काय चेंडू होता, अगदी टिचून मारा ज्याला म्हणतात तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय दीपक यांच्या माध्यमातून. यॉर्कर डिलिव्हरी, आता रिस्पेक्ट दिलाय ही भरपूर गरजेची गोष्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या आहेत, समोरच्या गोलंदाजाला सुद्धा रिस्पेक्ट करा, तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. 31 धावा फलकावर आहे 2 षटकानंतर, सरासरी 15.5 धावांची. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे, इथे जागा बनवली स्ट्रोक साठी, क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये, मात्र प्रयत्न अप्रतिम राहिलाय, चांगला प्रयत्न राहिलाय. 2 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवलेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. टीम पेनकरपाडा आज सकाळपासून कार्यरत आहे एकूणच या मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर दुपारच्या सत्रापासून आपण बघतोय कोळशेत टीमनं निश्चितच सर्वांच्या मनावर राज्य केलंय. मात्र उद्या काय घडणार आहे या एकूणच मैदानाच्या आतमध्ये 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. ओळा, घोडबंदर, मुर्दा, मीरा, मोरवा, एक्सर बी, एक्सर ए आणि दैसर हे तब्बल 8 संघ झुंजणार आहेत ट्रॉफीसाठी. फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू हवेत आहे. मनोज पुन्हा एकदा अगदी सीमारेषेच्या नजीक आहे. या वेळेला मी व्यवस्थित उभा आहे हे त्यांनी दाखवलंय आणि ते परतावं लागेल ते म्हणजे प्रकाशला. विकेट आली आहे अगदी मोक्याच्या क्षणी. वेल डन. पाटाव बसला हलदीचे दिसाला, अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला. अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला, अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला. प्रकाश बहादूर परतलाय. नवीन बॅटरचं ज्यावेळेला मी नाव विचारलं त्यावेळेला समन म्हणाला की माझा बापूस. तुम्ही आता काय बोलणार याच्या पुढे? आमच्या तुषारने लिहिलंय माझा बापूस. बापूस आता खावा लागतील हापूस. विकास उतरलाय, विकास घरात चांगले बॅटर आहेत आणि विकासने अगदी पहिल्या मॅच पासून मोठे फटके खेळलेत. त्यामुळे या मॅच मध्ये देखील विकास कशी फटकेबाजी करतोय हे पाहावं लागेल. दीपक वर्सेस विकास. 30 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ गुड बॉल मात्र इथे अपील झालंय फलंदाज बाद आहे. लागोपाठ 2 धक्के दिलेत. वेल बोल दीपक. या मॅच मध्ये परतताना टीम पेनकरपाडा अफलातून गोलंदाजी दीपकची. मिस्ट्री बॉलर मी काय हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय. गणेशने देखील कानमंत्र दिला होता विकासला की लवकर ये आणि तो आलाय. राजे त्याला बॅट्समॅनचं नाव द्या प्लीज. बॅटरनं नाव द्या प्लीज. निलेश, थँक्यू. तुमचा समर पक्या दादा बोलतोय. आता काय बोलू याला. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या ती म्हणजे 33. इथे लागोपाठ विकेट आलेत. दीपक ऑन हॅट्रिक होणार का? ही वेगळी ऍक्शन आहे. दीपक नेहमीच चेंडू लपून येतो आणि समोरच्या बॅटरला प्रश्न विचारतो. ही इज ऑन हॅट्रिक. ओ व्हॉट अ शॉट षटकार. ओ सुपर कॅच जितू ला मिस केला आम्ही. अफलातून षटकार. हॅट्रिक बॉल होता मात्र त्यावर लगावलाय षटकार. थँक्यू. विथ द ब्रेक चेंडूला उडवले निलेशनं. इथे येणारा प्रत्येक खेळाडू अप्रतिम कामगिरी करतोय. कोळशेटचं हे हिडन टॅलेंट. यावेळेला चांगला चेंडू आहे, रिस्पेक्ट दिलाय, सॉफ्ट हँडने खेळला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. मोहन गरजनं ऑलरेडी थांबवलंय की कदाचित या षटकातील शेवटचा चेंडू आहे, पुढे तुला स्ट्राईक घ्यायचंय, मी थांबतोय
अप्रतिम कामगिरी. षटक संपले. 3 धावसंख्या झाले ती म्हणजे 40. 13.33 ची सरासरी आहे. त्यामुळे या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. निश्चितच चांगला सामना तुमच्यापर्यंत येतोय. तुम्ही पाहताय आर के क्रीडा मंडळ मोरवा आयोजित स्वर्गीय गोविंदराजी पाटील 40+ मास्टर चषक स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे अंतर्गत होत असलेली ही 19वी स्पर्धा आहे. हंगाम कसा सुरू झाला, हंगाम कसा संपत आलाय कळलंच नाही. आई चुलीवरचे खापरी सारखं तर जेल्यान गोतायचे नात्याला. लेका चुलीवरचे खापरीसारखं कसं तर जेल्यान जायचे नात्याला. गो सासूस तिची थोडासा ड्रिंक्स ब्रेक झालाय. मात्र या ड्रिंक्स ब्रेक मध्ये म्हणजे या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये 2 मेसेज गेलेत कोळशे संघाच्या दृष्टीनं. त्यामुळे ते 2 मेसेज काय असतील पाहूया. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकासाठी आलेत विशाल. किती धावा अजून पूर्ण करतील टीम कोळशेत पाहूया. 39 झालेत. 40 झालेत सॉरी. ओ चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. मात्र पंचांचा निर्णय त्वरित येतोय. अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आमच्या पंचांची. कधी चेंडू डाऊन द लेग जातो, कधी डाऊन द ऑफ जातो. त्यामुळे अफलातून कामगिरी राहिली. एक धाव तिथे मिळते. लेगबाईचा इशारा झालाय. धावसंख्या 41. शेवटच्या षटकात मोहन गरत आपल्या बाया ओपन करतील का. मात्र बघा तिथे शशिकांत वर्तक कॅप्टनचं किती लक्ष आहे की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहिजेच पाहिजे असा असावा कॅप्टन. ऑन साईडला प्रोटेक्शन भरपूर दूरवर आहे. थोडासा रनवे मध्ये चूक झालाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आणि पंचांची ही सारवासारवी. विशाल वन्स अगेन ऑन साइडला. हा फटका जोरकस आहे. विकी मात्रे चेंडू उचललाय, थ्रो दिलाय, अप्रतिम थ्रो आहे. मात्र इथे आपण बघतोय सुखरूप आहे, निलेश सुखरूप आहे. या 2 धावा अप्रतिमरित्या पूर्ण. मात्र काय एफर्ट तिथे पाहायला मिळालेत ते म्हणजे विकी मात्रे यांचे. 35चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो टीम पेनकरपाड्याचा. आणि युवा चषकामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय तो पेनकरपाड्या टीमसाठी. वेल डन विकी. राईच्या मैदानात देखील विकीने काय बॅटिंग केली होती. मात्र इथे या आगरी कोळी क्रिकेटमध्ये त्याला संधी बॅटिंगची तर दूरच आहे. दोन धावा फलकावर. संघाची धावसंख्या 43. विशाल. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. डेव्हिड बुननं काय झेल टिपलाय. अफलातून चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आणि काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय शशिकांत वर्तक यांनी. थँक्यू. मोहन गरत 6 चेंडूमध्ये केल्या 5 धावा. बराच काळ विकेटवर होती. चांगलं पार्टनरशिप करून दाखवली आहे. मात्र इफेक्टिव्ह क्रिकेट त्यांच्याकडून दिसलं नाही आज. नवीन बॅटर दिनेश आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ही जोडी देखील इम्पॉर्टंट आहे. काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि असं असताना संघाची धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा आहेत 43. एखादा मोठा फटका निश्चितच 50च्या जवळपास नेऊ शकेल टीम कोळशेतला. दिनेश आलाय नवीन बॅटर. चांगला फटका हवेत खेळलेत. मनोज उभा आहे, सोडणार नाहीये झेल. अजून एक विकेट. अफलातून कामगिरी मनोजची.
थँक्यू. दिनेश गेले, दिनेश आले, असंच काहीतरी घडलंय. अगदी पहिल्या चेंडूवर त्यांची विकेट आली आहे. लागोपाठ 2 विकेट मिळवणारा म्हणजे ब्रिज कंप्लीट करणारा विशाल देखील ठरतोय इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे पेनकर पाड्याचे पाठीराखे अफलातून आहेत. अगदी संध्याकाळच्या सत्रात पूर्ण आपली घाटी वकून आलेत. विशाल हॅट्रिक बॉल आहे. हा चेंडू अप्रतिम होता. इथे विकेट मिळणार का? मात्र इथे टीम हॅट्रिक होताना दिसते. नक्कीच चांगलं, नक्कीच प्रयत्न तिथे शशिकांत वर्तक यांचा आणि लागोपाठ 3 विकेट गेलेत. त्यामुळे या एकूणच सामन्यामध्ये फरक स्पष्ट होताना दिसते. बघा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 25 धावा. थांबवतो डीजे तुम्हाला. आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. हेमंतचं चांगलं षटक 5 धावांचं, त्यानंतर दीपकनं 9 धावा खर्च केल्या आणि या षटकात विशालनं देखील खर्च केल्यात आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा. त्यामुळे अफलातून कामगिरी राहिले. आता इथून पुढे या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हा मोठा प्रश्न आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण उतरलाय? यस, नवीन बॅटरचं नाव द्या प्लीज. नॉट सेकंडला संदेश, तो संदेश आहे. हा कोण आहे? हा पण संदेश आहे. थँक्यू. ओ यावेळेला हा आपण बघतोय फटका अप्रतिमरित्या जेल. 4 विकेट आलेत. शेवटच्या 4 चेंडूवर 4 विकेट आलेत. करिश्मा केला इथे पेनकरपाडा टीमनं. त्यामुळे संधी आहे त्यांना, कारण विजयासाठी आता धावसंख्या असेल ती म्हणजे 44. 11च्या सरासरीने या धावसंख्या कराव्या लागतील. चला या मैदानाच्या बाहेर लगेच आणि लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया. आणि इथे पारितोषिक आलंय या गोलंदाजीसाठी विशालसाठी, विशाल मात्रेसाठी पारितोषिक आलंय प्रसाद यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. वेल बोल्ड विशाल. स्लॉग ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकात 25 धावा, त्यानंतर 43 वर थांबतायत ते म्हणजे टीम कोळशेत. त्यामुळे ही मॅच आता रंगात आली आहे. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी एकूणच या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य दिलंय. सन्माननीय श्री रणजित नंदकुमार पाटील म्हणजे आमचा पिंटू यांच्यातर्फे संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारी जी बक्षिसे आहेत त्यांच्याच आजोबांच्या स्मरणार्थ गोविंदराजे पाटील यांच्या स्मरणार्थ ती इकडे आम्हाला देण्यात आली आहेत. तसेच सन्माननीय आमदार नरेंद्र मेहता साहेब, सन्माननीय श्री केशनाथ हरिश्चंद्र पाटील, वैशाली भरत म्हात्रे, समाजसेविका सन्माननीय सिल्वेस्टर मेंडोसा, तसेच अजित परशुराम पाटील यांचा देखील मनापासून आभार. ॲडव्होकेट श्री राजेश धनाजी पाटील यांचंही आभार. कैलासवासी माणकुबाई भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भाकरी केंद्र मोरवा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. सन्माननीय श्री कीर्तिवंत भानदास भोईर यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य. उद्योजक मुर्द्याचे अजून एक नगरसेवक श्री जयेश भानदास भोईर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. स्वर्गीय राजेंद्र तुळशीदास म्हात्रे व स्वर्गीय लक्ष्मण दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री कुमार म्हात्रे, जागृती म्हात्रे आणि मुग्धा म्हात्रे यांच्या वतीनं 2 दिवस नाश्ता आणि प्रत्येक संघाला फ्रूट वाटप. श्री साई कॅटरर्स प्रोप्रायटर श्री सुरेश लीलाधर पाटील व श्री अजय रघुनाथ भोईर यांच्याकडून जेवणासाठी लागणारी भांडी मोफत देण्यात आलीत आणि त्यांच्याच मार्फत मैदानाचे सुशोभीकरण करताना रोज पाण्याची व्यवस्था जी झाली ती मोफत करण्यात आले. थँक्यू. दरवर्षी त्यांच्याकडून हे सहकार्य मिळत असतं. श्री गिरीश रत्नकांत राऊत यांच्या मार्फत मोफत मंडपाची व्यवस्था करण्यात आले, त्यांचंही आभार. स्वर्गीय मधुकर पाटील गोडदेव यांचे स्मरणार्थ त्यांची मुलं श्री प्रशांत मधुकर पाटील, श्री चेतन मधुकर पाटील आणि श्री किरण मधुकर पाटील यांच्या मार्फत 2 दिवस यूट्यूबची व्यवस्था करण्यात आले, त्यांचंही आभार. मान्य श्री विक्रम वसंत म्हात्रे यांच्याकडून मैदानावरील दगडी पार बांधण्यासाठी मोफत दगड देण्यात आले, त्यांचंही आभार. आणि तसेच लोखंडी 12 पोल देखील त्यांच्या मार्फत देण्यात आले. थँक्यू विक्रमदा. स्वर्गीय कृष्णबाई भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण भाऊराव पाटील आणि श्री एकनाथ भाऊराव पाटील यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आलंय. आर के क्रीडा मंडळाचे समर्थक असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून शनिवारच्या जेवणाचा संपूर्ण खर्च उचलण्यात आलाय. केजीएन ट्रेडरचे मालक श्री रशीद पटेल यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. श्रीप्रीती ग्रॅनाइटचे विवेक प्रकाश म्हात्रे यांच्या मार्फत त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचसाठी टी-शर्ट्स देण्यात आलेत. अग्निशमन दल अधिकारी श्री सदानंद पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. शिवसेना शाखा प्रमुख मुर्दा श्री कल्पेश बळवंत पाटील यांच्याकडून देखील 2 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना शाखा प्रमुख मोरवा श्री रवींद्र दिगंबर राऊत यांच्याकडून देखील चिकनची व्यवस्था करण्यात आलेली आहे 20 किलो. दुबे फूडचे मालक श्री रवींद्र दुबे आणि संजय दुबे यांच्या मार्फत देखील 15 किलो जलेबीची व्यवस्था करण्यात आली आहे. वंशिका मनस्वी आणि पार्थवी हरीश पाटील यांच्याकडून 5 किलो जवळा देण्यात आला आहे. थँक्यू व्हेरी मच हरीश. श्री वैभव हरिश्चंद्र पाटील CA यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलेलं आहे. माजी नगरसेवक श्री संदीप मोहन पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आणि तसेच ॲडव्होकेट करण अशोक पाटील यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आम्हाला लाभले आहे.
मुकेश देसाई यांच्यामार्फत आर्थिक सहकार्य, श्री सुरेश पाटील व श्री विश्वनाथ पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. न्यू गोल्डन मित्र मंडळाकडून सहकार्य निश्चितच आम्हाला लाभतं. दुष्यंत म्हात्रे इंटरनेटची सेवा मोफत दिले त्यांनी, त्यांचेही आभार. विनोद लक्ष्मण भगत यांच्यामार्फत आर्थिक सहकार्य, डीजेची व्यवस्था किरण राऊत यांच्याकडून थँक्यू. तसेच मिथुन म्हात्रे, प्रितेश राऊत तसेच ईश्वर माची यांनी मैदानावर 2 आठवडे काम चालू होते त्यासाठी भरपूर मेहनत घेतली, त्यांचंही आम्ही आर के क्रीडा मंडळातर्फे आभार व्यक्त करतोय. जगदीश भिकाजी पाटील जग्गू हे नेहमीच मैदानाची साफसफाई करतात, त्यांचंही आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार. मनोहर राऊत तसेच विष्णू माची हे देखील मैदानाच्या झाडांना नियमित पाणी शिंपण्याचं काम करतात, त्यांचंही आर के मंडळातर्फे आभार. मातीची खेळपट्टी बनवणारे चिराग मकवाना आणि ऋतिक सुरवाडे यांचेही आभार. तसेच नवीन पाटील उद्योजक यांचेही आभार, त्यांच्यामार्फत आर्थिक सहकार्य. या सर्व मान्यवरांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच आम्हाला अतिशय चांगली स्पर्धा करता येऊ शकली आहे. आणि डीजे वादक आमचा भरत, त्याचंही मनापासून हार्दिक आभार. उद्या त्याची खास व्यवस्था मंगेश करणार आहे. धन्यवाद. चला वळूया पुढच्या इनिंगकडे. आजचा दिवस आमच्यासाठी संपलाय. थँक्यू व्हेरी मच. मात्र ही स्पर्धा अविरतपणे सुरू राहणार आहे. या ऐकूया पुन्हा एकदा पाणजू गावचा एक अप्रतिम आवाज आणि अधिकृत समालोचक मित्र मिस्टर भारतजी राऊत. थँक्यू. थँक्यू संकेत. आणि नक्कीच आमचा देखील या स्पर्धेमधील आजचा अंतिम दिवस आहे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल ऑफसाईडला चेंडू स्टेअर केलाय, स्क्वेकरचा फटका खेळला गेलाय. एका धावेने मात्र खातं उघडलं गेलंय पेनकरपाडा या टीमचं, आणि खातं उघडलं गेलं ते म्हणजेच मनोज पाटलांचं. नक्कीच बघा, मगासपासून आपण अनाउन्समेंट नेहमी ऐकतोय की हरीशनं जवळपास अमुक किलो जवळा दिलाय. पुढच्या वर्षी काय देणार? पुढच्या वर्षी हरेश काय देणार आहे? पुढच्या वर्षी 10 किलो कोळीम हा हरेशनं जाहीर केलाय. एकदा टाळ्या व्हायला हव्यात हरेशसाठी जोरदार. दहा किलो कोळीम बघा, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला कोळबाचे वडे मिळतील कदाचित. काय ते मला माहिती नाही. अकाउंट ओपन झाला. मॅचच्या दिशेने आपण वळूया मित्रांनो. अंतिम सामना एका साईडला पेनकरपडा, एका साईडला आपण कोळचे संघ पाहतोय. यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला गेलाय. डीपला मागे प्रोडक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. अचूक थ्रो, एक धाव. काय कमबॅक केलंय, काय वापसी केलंय मी तर म्हणेल. या ठिकाणी पेनकरपाडा या संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या होत्या त्या तब्बल मला वाटतं 25 धावा कुठल्या होत्या, त्यातून मात्र काय वापसी केले पेनकरपाडा या टीमनं. त्यानंतर भावना फ्रुट्स यांच्याकडून देखील मदन शर्मा 2 सिलेंडर गॅस हे देखील देण्यात आलेले आहेत, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेस चेंडू खाली बसतोय, सबमरीन डिलिव्हरी हाताळली गेली आणि बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला आहे मनोज पाटीलकडून. तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये काय केलं हे महत्त्वाचं नाही. आता क्लायमेट चेंज झालं आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं जिगरीचा एक भाग असेल. फुलटॉस, फ्लिकचा फटका इनटू द गॅप, चेंडू आउट ऑफ द पार्क. काय फटका खेळला गेलाय. बॉटम हँडचा चांगला वापर त्या ठिकाणी केला गेलाय. चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग आज संपूर्ण दिवस मनोज पाटीलना खरोखरच अप्रतिम बॅटिंग केलं. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, गोलंदाज जेलच्या खाली पोहोचतोय त्या ठिकाणी. गुड कॅच, अप्रतिम कॅच पकडला गेलाय. मनोज पाटील यांची विकेट या ठिकाणी पडली गेले. थँक्यू संकेत. चालला तू, गॉगल तुझा तुषारकडे देऊया. ओके, धावा झाल्या त्या 8. महत्वपूर्ण बॅटर बघा या ठिकाणी देहबोली पाहू शकाल आपण. मनोज पाटील थोडेसे स्वतःवर नाराज आहेत की या अंतिम सामन्यामध्ये माझ्याकडून देखील भरपूर अपेक्षा होत्या, माझ्या टीमच्या
त्या अपेक्षेवर मला मात्र खरं उतरता आला नाहीये. इन्सेट आउट खेळायचं होतं बघा, दर्शवत आहेत की मला जवळपास कव्हर क्षेत्र क्लिअर करायचं होतं. मात्र महत्त्वपूर्ण विकेट, कारण चांगली स्टार्ट आतापर्यंत जे 2 सामने आपण पाहिले त्या 2 सामन्यामध्ये जबरदस्त स्टार्ट दिले मनोज पाटीलनं. धावा झाल्या त्या 8. शॉर्ट बॉल आहे, हुकचा फटका खेळला गेलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये. मोहन घरात त्या ठिकाणी आहेत. सगळ्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. धावा संख्या झाली आहे 10. आस्किंग रन रेट आपण पाहिला, धावा करायच्या आहेत त्या तब्बल 44 करायचे आहेत 4 ओव्हरमध्ये, म्हणजे आस्किंग रन रेट 11च्या घरामध्ये आहे. पर ओव्हर 11 धावा या फळकावर यायला हव्यात. इथे पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. एका चांगल्या स्थितीमध्ये इथून नक्कीच एक नवीन संघ तुम्हाला पाहायला मिळेल अंतिम फेरी खेळताना. नारंगीच्या मैदानावर नो डाऊट अंतिम सामना खेळला होता कोळचे संघ. मात्र इथून जर पेनकरपाडा संघ जर पुढे आला तर नक्कीच एक चमत्कार होईल. मी तर म्हणेल एक नौका संघ अंतिम फेरी खेळताना दिसणार आहे या ठिकाणी. मात्र इथून कोळचे संघ देखील प्रयत्न हाच करेल की आम्हाला देखील अंतिम फेरी खेळायची आहे. जितू शेळके षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज आणि आतापर्यंत 2 मॅचेसमध्ये जितू शेळकेने प्रभावित गोलंदाजी केले. पेनकरपाडा वर्सेस कोलशेत हा आपण सामना पाहतोय. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल RK क्रीडा मंडळ मोरवा आयोजित स्वर्गीय गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक 2025 19वी स्पर्धा आपण पाहतोय. आगरी समाज सामाजिक संस्थेची. चला वेळेकडे लक्ष द्या बघा प्लीज. यावेळेस कदाचित या ठिकाणी बॅटची एज होती. येस, बॅटच्या अगदी त्या टोला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून निघून गेला होता. मात्र चांगला बॅकअप त्या ठिकाणी फ्लाइंग स्टिपचा फिल्डर होता. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलंय. 1 धाव पळकावर धावा झाल्यात त्या 11. प्रशांत वर्तक भेटला पाहिजे रे. एवढं ओझं घेऊन गाडीने चढायचं काय तुम्हाला समजतं का नाही? गाड्या पॅक असतात त्या बघतो. चल मी धावा झाल्यात त्या 13 झालेत, माफ करा. मोठा फटका यावेळेस चेंडू नक्कीच निघून जाईल स्टँड अँड डिलेवा. हा मोठा फटका प्रशांत वर्धक षटकार. थँक्यू. थोडंसं थांबवतोय भरत, कारण इथे कदाचित रिटायरमेंट घेत आहेत. 9 चेंडूंचा खेळ संपलाय, त्याच्यामुळे 50 वयोगटातील खेळाडू मिस्टर मोहन हे रिटायरमेंट त्या ठिकाणी घेत आहेत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो मिस्टर दीपक माद्रे. जितू शेळकेच्या अगेन्स्ट प्रशांत वर्तक यांचा हा प्रहार काय स्ट्रोक खेळला गेला. अगदी पॅडवर मारा केला होता जितू शेळके यानं आणि त्या पॅडवरच्या चेंडूला पीक केलं गेलं. क्लास फटका खेळला गेलाय. शॉर्ट बॉल बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलं गेलं. स्क्वेकरचा फटका आपण पाहिला. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 धाव इथे देखील मिळेल. धावा झाल्या त्या 20. 44 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे. आणि उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो 14 चेंडू 24 धावा पेनकरपाडा टीमला विजयासाठी.
बॅकफुटला जाऊन अगदी अंडरआर्म टॅप प्रमाणे हा स्ट्रोक खेळला गेला. एक धाव आहे इथे आणि एका धावेने धावा संख्या झाली आहे पेनकरपडा मास्टर्स या टीमची 21. पुन्हा एकदा स्क्वेअरचा फटका आहे. पॉइंट रेंजमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. सिंगल इथे देखील मिळेल. जबरदस्त वापसी कमबॅक करतोय. मात्र धावा संख्या जो आस्किंग रन रेट मेंटेन ठेवायला हवा तो मेंटेन ठेवला जातोय. पर ओव्हर मी म्हटलं की 44 करायचे आहेत. पर ओव्हरमध्ये तुम्हाला 11 धावा करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा फलकावर लावल्या आहेत. म्हणजे 11च्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 12 चेंडूमध्ये 22 केले आहेत. 12 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत. हा वेळ देऊया आपण डीजेला, थोडंसं फ्रेश होऊया आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा येऊया. कूद लंका में बजरंग बली, हाँ कूद लंका में बजरंग बली, मच गई खली वली खली वली, 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 कूद लंका में बजरंग बली, हाँ कूद लंका में बजरंग बली, मच गई खली वली खली वली, मच गई खली वली वली वली, मच गई खली वली खली वली, मच गई खली वली खली वली. थँक्यू कलिबली कलिबली. आणि कलिबली नक्कीच या ठिकाणी केले. माननीय श्री कैलास मोहन पाटील यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद कैलासजी. मात्र कैलूला आम्ही मिस करतोय. टू माइंडनं दुविधा मनस्थितीमध्ये खेळलेला हा स्ट्रोक. अगोदर प्रशांतने विचार केला की मला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकायचा आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्यानंतर चेंडू जर पाहिला आपण तर थोडंसं शरीरापासून लांब आल्यानंतर मात्र विचार बदलला गेला आणि वेळेवर अंतिम क्षणी मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला फक्त गळी क्षेत्रामध्ये ढकलून देण्याचं काम केलं गेलं. एक धावा झालेल्या आहेत फलकावर. त्या म्हणजेच तब्बल 23 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ऑन साईडला मोहन, जबरदस्त नाही दीपक मात्र आहेत. का स्ट्रोक खेळ्या दीपकनं, नेत्र दीपक स्ट्रोक 6 धावा. थँक्यू बरं, धन्यवाद मित्रा. धावा झाल्या त्या 29. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत पेनकरपडा आज टीमला. त्या 15 कोण जिंकणार, पेनकरपडा की कोलशेत. मॅच अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज हनुमंताचा जन्मोत्सव आहे आणि गावामध्ये जन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र खरी जत्रा या मोरव्याच्या मैदानावर. जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहिलं तर शपळून हा स्ट्रोक खेळायचा होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू इथे डॉट अशोक राऊत यांना तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये. मात्र वापसी केलंय मेघनाथनं आणि जवळपास हे नक्कीच नंबर 3चं षटक. बऱ्याचदा आपण पाहिलं तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये नंबर 4चं षटक मेघानं हाती घेतलं होतं आणि मॅचमध्ये वापसी केली होती. यावेळेस नंबर 3चं षटक मेघा हाताळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बीट झाला, बॅटर बीट झाला. यष्टी रक्षक सिंगल इथे नक्कीच मिळेल. बॅटची एज आहे पंच म्हणतायत. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 30. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायचे आहेत 14. अगदी हृदयाची ठोके जे आहेत ना हे जर आपण चेक केले तर वाढले आहेत. कारण कोळशेचे पाठीराखे इतके नाही आहेत. कोळशेचे पाठीराखे लाईव्ह टेलिकास्ट बघतात मग तर पेनकरपड्याचे मोठ्या प्रमाणात पाठीराखे आलेले आहेत. कारण कोळशेत फक्त 11.5 जण इथे आलेले आहेत कोळशेतचे. का चेंडू सोडला गेला. फुल टॉस होता. या फुल टॉस चेंडूला फुल पैसा वसूल स्ट्रोक खेळायचं होतं. मला चेंडूला सोडून दिलं गेला आणि या चेंडूला वेध घेतला यष्टीचा. क्लिंग बोल्ड, दांडी गोल्ड. प्रशांत वर्धकची विकेट प्राप्त केली मेघानं.
थँक्यू भरत. खरोखरच भरत जी गाणी वाजवतो ना मित्रांनो, खरोखर जे प्रेक्षक राजे इथे आलेत ना त्यांचे देखील पाय ऑटोमॅटिकली उडायला सुरू होत आहेत. काय गाणी वाजवतोय भरत तू. थँक्यू. धावा झाल्यात त्या म्हणजेच तब्बल 30 चेंडू शिल्लक आहेत ते 7 धावा करायचे 14 मध्ये चेंडूहून डबल धावा तुम्हाला करायचे आहेत. गणेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. गणपती बाप्पांचं नाव, गणपती म्हटलं तर विघ्नहर्ता. पहिल्या मॅचचा विघ्नहर्ता ठरला होता. संकटमोचक कामगिरी केली होती गणेशनं. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय आणि चेंडूला पाठवून दिलं. स्टँड अँड डिलिव्हर. थँक्यू. मॅच मी इतकीच म्हणेल की मॅच आता संपली नाहीये. धावा झालेल्या आहेत तब्बल 36. धावा करायच्या आहेत त्या 8. चेंडू शिल्लक आहेत 6. 36चा आकडा आलाय. म्हणतात ना की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, मात्र लग्नाचा योग जुळण्यासाठी 36 गुण जुळणं गरजेचे असतात. त्याच्यामुळे 36 या आकड्याला खूप महत्व आहे. धावा करायचे आहेत 8. चेंडू शिल्लक आहेत 6. स्ट्राइक एंडला दीपक मात्रे, नॉन स्ट्राइक एंडला गणेश, तर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत प्रकाश पाटील. काय मॅच रंगले आहे मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत ही मॅच जसजशी जवळ येईल ना तसतसं नक्कीच तो रोमांच पाहायला मिळेल. आणि जे पाठीराखे आहेत पेनकरपाडा टीमचे त्यांचे हृदयाचे ठोके देखील मोठ्या प्रमाणात वाढतील. अगदी धक 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 धक. चला 6 चेंडू 8 धावा. काय मॅच आहे आज, पैसा वसूल मॅच. म्हणजेच मी तर म्हणेल एखादी तिकीट खरेदी करून तुम्ही IPL ची एखादी मॅच पाहायला जरी गेला असताना तरी देखील अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या नसत्या. आज खरोखरच मन जिंकलेत या प्रत्येक मॅचनं. ऑफ साईडला अबॅटची एज आहे. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. फ्लाइंगचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चेंडूला अडवतोय. 7 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 5. 5 चेंडू 7 धावा. 7 धावा 5 चेंडू. मात्र मॅच साधी सुधी नाहीये. मॅच ही साधी सुधी नाहीये. मॅच ही शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार. आणि काय डीबीएनसाठी कमेंट आलंय रमेश मांगेला करून. डी म्हणजे काय, तर मी डी म्हणजेच नाही, दमदार. आणि दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल दिला तर 2 धावा. पूर्ण चेंडू लावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अडला नाहीये. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. तोडच थांबवतोय. डी म्हणजे दमदार, बी म्हणजे भरोसेमंद आणि एन म्हणजे नेटवर्क. दमदार भरोसेमंद नेटवर्क म्हणजेच DBN लाईव्ह. ही खास कमेंट रमेश मांगेला मॅन फ्रॉम नारंगी याने केले. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायची आहे 3. विकेट सांगतो यार, काय विकेट 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 लावलेत. पाणी नको त्यांना, उभा राहा तू. म्हणत आवरे मॅच जरा रंगत आले. बघा विकेट क्लिअर करूया आपण. त्यांच्या 7 विकेट आहेत कोलशेट टीमच्या आणि पेनकरपाडा टीमच्या विकेट आहेत त्या 3. चेंडू शिल्लक आहे 4. धावा करायची आहेत 3. बस क्लिअर. ओके पेनकरपाडा पुढे आलाय. चांगला फटका खेळला गेलाय. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय आणि या ठिकाणी या 2 धावा विकेटच्या बेनिफिटवर या ठिकाणी नक्कीच विजयाची मोहर उमटवले या RK क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये पेनकरपाडा टीमनं. मात्र स्कोर लेवल 1 धावेची गरज पेनकरपाडा या टीमला. मी म्हटलं होतं एखादा नौका संघ या RKच्या स्पर्धेमध्ये पुढे येताना दिसेल आणि यस ते चित्र स्पष्ट झालंय. पेनकरपाडा संघ इथे पुढे आलाय. आता मात्र क्लिअर विजयासाठी 1 धावेची गरज.
इथे बघा फक्त डिफेन्स केले गेले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हॅडलॅक जम्प पॉइंट राही राकेश पाटील. नरेन मात्रेकडून गणेश तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. इथे 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 संधी आहे विकेटची आणि यस इज गॉन विकेट पडले. क्लिअर विजय शोधायचंय. विकेटच्या बेनिफिट नो डाऊट पेनकरपडा तर विन झालायच, मात्र क्लिअर विजय शोधायचा आहे पेनकरपडा टीमला. अति गाई संकटात नाही म्हटलं जातं. ही गाई कदाचित नडले गणेशला. काय नक्की सुरू आहे. एका चेंडूमध्ये 1 धाव करायची नाही गणेश. तुम्ही विकेटच्या बेनिफिट ऑलरेडी जिंकलात, त्याच्यामुळे सिंगल का खेळण्याचा प्रयत्न केला जातो तिकडे. विकेट भरपूर आहेत. कोलशेत संघाच्या 8 की 7 विकेट आहेत. 7 विकेट कोलशेटचे आहेत आणि 4 विकेट पेनकरपड्याचे. त्यासाठी म्हटलं ना की विकेटच्या बेनिफिटवर पेनकरपडा संघ जिंकलाय, मात्र क्लिअर विजय हवाय. आणि तो क्लिअर विजयी पेनकरपडा संघाला कोण मिळवून देणार. न्यू बॅटर मिस्टर विशाल. मात्र गण्याची नक्की बुद्धी त्या ठिकाणी काय चालत होती खेळपट्टीवर हेच कळलं नाही मला. आज आनंदाचं वातावरण, फटाकडे फुटतील. आज फटाकड्यांची आतिषबाजी पेनकरपडा गावामध्ये 101% होईल. आज हनुमंतरायांचा जन्मोत्सव अनेक गावामध्ये साजरा केला जातोय, मात्र आज विजयाची धूम ही पेनकरपडा नगरीमध्ये आज गुंजेल. शेवटचा चेंडू क्लिअर विजयासाठी 1 धावेची गरज. इथे क्लिअर विजयी झाला नाहीये, मात्र विकेटच्या बेनिफिटवर पेनकरपडा संघाने ही मॅच जिंकले. 3 चेंडू मध्ये 1 धाव करू दिली नाहीये प्रकाश पाटीलला. वेल डन प्रकाश. त्याबद्दल प्रकाशसाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात. बघा 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव प्रकाशनं करू दिली नाहीये. शेवटचा सामना हा पेनकरपडा टीमनं विकेटच्या बेनिफिटवर जिंकलाय. चला जबरदस्त मॅच. अभिनंदन पेनकरपडा. या सीझन मध्ये प्रथमच पेनकरपडा मास्टर्स संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. त्याबद्दल पेनकरपडा संघाचं खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलंय ते कोलशेत मास्टर्स टीमनं. त्याबद्दल कोलशेत संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. या जाऊया आपण म्युझिकच्या दिशेने, कारण पेनकरपडा संघाला कदाचित त्या ठिकाणी एन्जॉय करत असेल. ऐकूया आपण भरतकडून एक चांगलं गाणं.